नमस्कार मित्रांनो, मी रमेश चव्हाण. आपण पाहत आहात खोज मास्टर न्यूज. आपण आज जाणून घेणार आहोत गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच यांच्या आत्महत्या प्रकरणामागील धक्कादायक सत्य. गोविंद बर्गे 9 सप्टेंबर रोजी गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच व ठेकेदार गोविंद जगन्नाथ बर्गे वय 34 वर्ष यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या आत्महत्येमागे एक नर्तिका व तिच्या ब्लॅकमेलिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोविंद बर्गे यांची 20 महिन्यापूर्वी पारगाव येथील तुळजाभवानी कला केंद्रातील नर्तिका पूजा देवदास गायकवाड वय 19 वर्ष हिच्याशी ओळख झाली. ओळख प्रेम संबंधात बदलली. मात्र या नात्याचा फायदा घेत पूजाने गोविंदकडून दागिने, गाडी, अगदी तिच्या नातेवाईकांसाठी घर सुद्धा आणि प्लॉट सुद्धा करून घेतला. वाढत्या मागण्या व पूजेच्या धमक्याला कंटाळून गोविंद यांनी तिच्या घरासाठी 3 एकर शेती सुद्धा घेतली होती. तरी पूजाने गेवराई तालुक्यातील 2 घर तिच्या नावावर करण्याचा असा तकादा लावला होता. गोविंदने नकार दिला. त्यावेळी तिने खोट्या बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती किंवा 5 एकर शेती घेऊन दे असं अल्टिमेटम सुद्धा 15 दिवसाच्या पूर्वी, वाढदिवसाच्या 15 दिवसापूर्वी तिने गोविंदला दिला होता. आता याबाबत आत्महत्या आधीचा प्रसंग आपण जाणून घेऊया. 8 सप्टेंबर रोजी गोविंद यांनी पूजासोबत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. अगदी तिच्या आईच्या घरासमोर जाऊन व्हिडिओ कॉलवर मी आत्महत्या करतो असे दाखवले, पण पूजाने काहीच प्रतिसाद दिला नाही. अखेर 9 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता गोविंद यांनी स्वतःच्या कारमध्ये डोक्यात गोळी झाडून आपलं जीवन संपवलं. या घटनेबाबत गोविंद यांचे मेहुणे लक्ष्मण चव्हाण यांनी वैराग पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर नर्तिका पूजा गायकवाड याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातून स्पष्ट होते की भावनिक नात्याचा गैरफायदा घेणं किती भीषण परिणामकारक ठरू शकतं. एक अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. कायदा आपलं काम निश्चित करेल, पण समाजाने सुद्धा अशा घटनांमधून शिकण्याची गरज आहे. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटलं? तुमचे मत काय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशीच महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आमच्या खोज मास्टर न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.